हॅलो. तर दुपारची वेळ होती आणि मी इथे जेवणाला लागली होती. शिंपले आणले होते, त्याचं करायचं होतं शिंपल्याचा रस्सा आणि बोंबील फ्राय. तर अशी मी जेवणाची तयारी करत होती आणि इथे रिदेश आणि त्याच्या पप्पांसोबत म्हणजे तो बसलेला. इथे थोडंसं प्लांट्स नवीन आणले होते ना काही, तर ते लावण्याचं काम चालू होतं. तर इथे माती थोडी म्हणजे रिदेशला सांगितलेलं, थोड्याशा दगडी होत्या, तर त्या जरा तू फोड असं हात घालायला सांगितलेलं. तर तो पण बसला होता इथे थोडा वेळ, कारण हे टेक्टाईलसाठी थोडंसं चांगलं आहे. त्याच्यामुळे रितेशला आहे टेक्टाईलचा थोडा इश्यू, त्यामुळे हे असं सगळं थोडंसं प्रॅक्टिकल म्हणजे ॲक्टिव्हिटी आपण तर घेतच असतो, बाकीच्या एक्सरसाइज वगैरे, पण हे जे आहे ना रिअल लाईफ, तर ते सुद्धा एक्सपिरियन्स झालं पाहिजे मुलांना. तर आणि तो पण इथे बसलेला, तर असं त्या त्या दोघांचं चालू होतं आणि मी माझं तिकडे करत होती काम. तर असे मस्त 2 प्लांट रेडी झाले होते. त्यानंतर मग दुपारी जेवल्यानंतर मी बिस्किट्स करायला घेतले होते, गव्हाचं पीठ आणि ओट्सचे. असंच जरा म्हटलं ट्राय करूया, आणि अगोदर मी बनवलेले फक्त 3-4च बनवले होते थोडेसे, तर ते ना थोडे बर्न झालेले. त्यानंतर आता मी इथे हे परत घेतले होते बनवायला, आणि फर्स्ट म्हणजे सेकंड टाईम हे आहे. तर मला असं वाटलं की थोडेसे ना जरा अजून बेक व्हायला पाहिजे होते, आतमधून असे झाले नव्हते, पण टेस्टला चांगले झाले होते. रिदेश दुपारी झोपला होता ना, तर उठल्यानंतर मग प्लेट त्याच्यासमोर ठेवली, तर तो थोडासा असा हे झालेला, म्हणजे खुश झाला बघून. तर असं तो इथे आता त्याचं बिस्किट एन्जॉय करतो आहे. एक पार्सल पण आलं होतं, मी रिदेशसाठी मागवलेलं एक सेन्सरी टॉईज आहे, म्हणजे थोडं व्हिज्युअल स्ट्रीमिंगसाठी हे चांगलं आहे, आणि फाईन मोटरसाठी वगैरे. तर असं एक ट्यूब आहे एक, आणि त्याला ना लाईटिंग अशी आतमध्ये असते. तर ना हे जे आहे ते मी ॲक्च्युली एक्सचेंजमध्ये मागवलेलं. तर पहिल्याचं जरा लायटिंगचा प्रॉब्लेम होता, तर आता हे सेकंड आम्ही मागवलं. तर इथे पण आता समजत नव्हतं आम्हाला ॲक्च्युली कसं ओपन, म्हणजे ती लाईट हे करायची आहे. ते हे असं ओपन करायचा आहे, तो जी ही दिसते आहे तो पाईप, आणि त्यानंतर तो असा बंद करायचा, तर त्याच्यामध्ये ना ती अशी लाईट अशी पेटते. तर इथे खूप वेळापासून ना आम्ही ते चेकच करत होतो की ते लाईट नक्की कशी म्हणजे येणार त्याच्यामध्ये. तर तेच इथे दिनेश चेक करत होता. नंतर मग ना तिथे आम्हाला दिसलं एक छोटंसं, तर ते काहीतरी मला वाटतं प्रेस करायचं होतं, आणि मग त्याच्यानंतर मग ते आतमध्ये ती लाईट पेटणार असं काहीतरी होतं ते. आणि नंतर फायनली एकदाची त्याच्यामध्ये लाईट पेटली, आणि रिदेशला पण ते आवडलं आणि ते चांगलं वाटत होतं. म्हणजे ते असं सेन्सरीसाठी आहे हे, मुलांना ह्या थोडं म्हणजे असतात ना जरा सेन्सरी सीकिंग बिहेवियर, त्याच्यामुळे. त्यानंतर मग रात्री इथे एक रिदेशची मी असं थोडं गेम घेत होती. एक मोठा बॉल असा वरती टाकून दुसरा बॉल बॉक्समध्ये टाकायचा, पटकन क्विक अशी ती ॲक्शन आहे, पटपट पटपट. तर असं जरा आहे, थोडंसं फन गेम आहे. तर रिदेशने ॲक्टिव्हिटी ही एन्जॉय केली होती. रात्री मग जेवण झाल्यानंतर आम्ही भाज्या साफ करायला बसलो होतो, तिघं वेगवेगळ्या भाज्या. रिदेशला पण दिलेले मटार, मी फ्लॉवर करत होते, दिनेश वेगळी भाजी करत होता. तर असा होता काहीसा आमचा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.